या शक्तीपीठ संदर्भात सांगोला, पंढरपूर, मोहोळ या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून हा मेळावा ठेवला। या मेळाव्याला उपस्थित पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार प्रशांतराव परिचारक साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी। माझा काही संवाद झाला नव्हता, पण म्हणलं बाबा खरे साहेब, देशमुख साहेब, समाधान दादा, आम्ही 4-5 आमदार मंडळी, माझी आमदार मंडळी आपल्याला भेटू इच्छितोय, आपण आम्हाला वेळ द्यावी। त्याप्रमाणे त्यांनी 29 तारखेला साखर कारखान्यांची मीटिंग पुण्यामध्ये होती, त्याला साहेब येणार होते असं कळलं होतं, म्हणून मी त्यांना विनंती केली की 29 तारखेला आम्हाला भेटीसाठी वेळ द्यावी। पण त्यांचा पुन्हा मला उलट SMS आला की 29ला मी काही येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला परत वेळ देतो। मी जरा महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीच्या सगळ्या आघाड्या युत्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहे। निश्चितपणे मी तुम्हाला वेळ देतो, काय परिस्थिती आहे समजावून घेऊ, समजावून सांगतो। मला खात्री आहे की मुख्यमंत्री कधी जातो आणि मग हे कधी ॲक्वायर होते या गोंधळात शेतकरी सापडले। म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांचं हे उत्पादन बुडलेलं आहे। आणि दरम्यान सगळ्या लोकप्रतिनिधींना फडणवीस साहेबांनी आवाहन केलं की कार्यकर्त्यांना, लोकांना विश्वासात घ्या, रस्त्याचं महत्त्व पटवून द्या। आणि सगळ्या तालुक्याच्या आमदारांनी आम्हाला आवाहन केलं की रस्त्याला विरोध करू नका। आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या विनंतीला, आवाहनाला मान देऊन आम्ही शक्तीपीठचा विरोध थांबवला। विरोध नव्हताच, फक्त काही गैरसमज झाले होते। थोडंसं मोबदला जास्त मिळण्यासाठी आम्ही भांडत होतो, विरोध नव्हता तो मुद्दा अजूनही कायम आहे। आपण तो मुद्दा अजूनही लावून धरावा। मोबदला थोडा वाढवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी शब्द टाकला तर फडणवीस तुमची विनंती मान्य करतील असं मला वाटतं। आता नवीनच माहिती मध्ये सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांच्या पुढे कुणीतरी नवीन अलाइनमेंट ठेवली शक्तीपीठ हायवेची आणि आमच्या पायाखालची वाळू सरकली। आम्ही 3 वर्ष झालं शेतातलं उत्पन्न बुडवून आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे, सहमती दिली आहे, संयुक्त मोजण्या पूर्ण झालेत। सगळ्या या 4-5 तालुक्यातल्या संयुक्त मोजण्या पूर्ण झालेत, त्याच्यावर शासनाचे 200-250 कोटी रुपये खर्च झालेत। आणि आज नवीन अलाइनमेंट कोणीतरी त्यांच्या पुढे ठेवली आणि फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये असा उल्लेख केला की अलाइनमेंट नवीन आमच्या पुढे आली आहे, ती जास्त चांगली आहे। पण ज्या भागातून अलाइनमेंट नवीन दिली गेली तिथेही शेतकरीच आहेत आणि त्यांनाही तोच मोबदला दिला जाणार आहे, तोच गोंधळ तिथेही उडणार आहे। या 3 वर्ष गेले, प्रकल्प रखडू शकतो। आता आमची मानसिकता झाली, आम्ही जमिनी द्यायला तयार आहे, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जमिनी द्यायला तयार झालोय। आता ही अलाइनमेंट कुठेतरी माढा तालुक्यातून, बार्शीतनं माढा तालुक्यातून शेटफळ, करकम मार्गे, नीरा नरसिंगपूर मार्गे तिकडं शिंगणापूर आणि मानखटाव तालुक्यामध्ये पुढे जाणार असं काहीतरी अलाइनमेंट त्यांच्या पुढे ठेवली गेली आहे असं कानावर येतंय। मित्रांनो, कधी जातो आणि मग हे कधी ॲक्वायर होते या गोंधळात शेतकरी सापडले। म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांचं हे उत्पादन बुडलेलं आहे। आणि दरम्यान सगळ्या लोकप्रतिनिधींना फडणवीस साहेबांनी आवाहन केलं
की कार्यकर्त्यांना, लोकांना विश्वासात घ्या, रस्त्याचं महत्त्व पटवून द्या. आणि सगळ्या तालुक्याच्या आमदारांनी आम्हाला आवाहन केलं की रस्त्याला विरोध करू नका. आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या विनंतीला, आवाहनाला मान देऊन आम्ही शक्तीपीठचा विरोध थांबवला. विरोध नव्हताच, फक्त काही गैरसमज झाले होते. थोडंसं मोबदला जास्त मिळण्यासाठी आम्ही भांडत होतो, विरोध नव्हता तो मुद्दा अजूनही कायम आहे. आपण तो मुद्दा अजूनही लावून धरावा. मोबदला थोडा वाढवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी शब्द टाकला तर फडणवीस तुमची विनंती मान्य करतील असं मला वाटतं. आता नवीनच माहिती मध्ये सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांच्या पुढं कुणीतरी नवीन अलाइनमेंट ठेवली शक्तीपीठ हायवेची आणि आमच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही 3 वर्ष झालं शेतातलं उत्पन्न बुडवून आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे, सहमती दिली आहे, संयुक्त मोजण्या पूर्ण झालेत. सगळ्या या 4-5 तालुक्यातल्या संयुक्त मोजण्या पूर्ण झालेत. त्याच्यावर शासनाचे 200-250 कोटी रुपये खर्च झालेत. आणि आज नवीन अलाइनमेंट कोणीतरी त्यांच्या पुढे ठेवली आणि फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये असा उल्लेख केला की अलाइनमेंट नवीन आमच्या पुढे आली आहे आणि ती जास्त चांगली आहे. पण ज्या भागातून अलाइनमेंट नवीन दिली गेली तिथेही शेतकरीच आहेत आणि त्यांनाही तोच मोबदला दिला जाणार आहे, तोच गोंधळ तिथेही उडणार आहे. या 3 वर्ष गेलेत, प्रकल्प रखडू शकतो. आता आमची मानसिकता झाली, आम्ही जमिनी द्यायला तयार आहे. तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जमिनी द्यायला तयार झालोय. आता ही अलाइनमेंट कुठेतरी माढा तालुक्यातून, बार्शीतनं माढा तालुक्यातून शेटफळ, करकम मार्गे, नीरा नरसिंगपूर मार्गे तिकडं शिंगणापूर आणि मानखटाव तालुक्यामध्ये पुढे जाणार असं काहीतरी अलाइनमेंट त्यांच्या पुढं ठेवली गेली आहे असं कानावर येतंय. मित्रांनो, नवीन आदरणीय फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये असं सुतोवाच केलं की हायवेच्या निमित्तानं हा ग्रीनफील्ड वे आहे, ग्रीनफील्ड वे शेतातून नेण्यात आला आहे आणि त्यामुळं नवीन दुर्लक्षित एरिया ओपन अप होतात. नवीन दुर्लक्षित ओपन अप एरियामध्ये हायवे गेला तर तिथला विकास होतो, ते कनेक्टिव्हिटी वाढते आणि त्या भागांचा विकास व्हायला मदत होते. अगदी योग्य गोष्ट आहे. भागांचा विकास झाला पाहिजे, दुष्काळी भागांचा विकास झाला पाहिजे. पण आमच्या इथं 3-4 वर्षापासून ह्या जमिनी जाणार म्हणून आम्ही पडीक ठेवल्या. आमचा तो त्याग आहे आणि आज अचानक जर अशी अलाइनमेंट बदलत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही या सगळ्या लोकप्रतिनिधींना साकडं घालायला आपण इथं जमलेलो आहोत. मित्रांनो, ही यापूर्वीची अलाइनमेंट उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला अशी या तालुक्यांमधली गावं घेत पुढे गेली होती. आणि आता जी अलाइनमेंट डिक्लेअर व्हायला लागली असं कानावर येतंय, अजून काही झालेलं नाहीये. आपण वेळेत जमलोय एकत्र, आपण एकजुटीने इथे एकत्र आलोय आणि या मुद्द्याला तोंड फोडलंय. आपल्याला विश्वास आहे आपले सगळे लोकप्रतिनिधी या विषयामध्ये ताबडतोब लक्ष घालतील आणि हा शक्तीपीठ हायवेचं जे नवीन आरेखन होऊ घातलंय ते होऊ देणार नाहीत. सांगोल्यापर्यंत संयुक्त मोजण्या जर पूर्ण झाल्या असतील आणि त्याच्यावर 200-250 कोटी रुपये खर्च झाले असतील आणि आमच्या शेतकऱ्यांच्या 3 वर्ष जमिनी जर पडीक असतील तर हा मुद्दा आपण सर्वांनी लावून धरावा असं आम्ही इथं आपणा सर्वांना एकजुटीनं आणि अतिशय नम्रतेने तुम्हाला सांगतो. हे आरेखन जर बदलायचंच असेल तर सांगोल्यापासून पुढे बदला, यासाठी आमची किंवा बदलूच नका, काही गरज नाही आहे. खर्च वाढवायला नको, त्याच्या एस्टिमेटमध्ये बदल पडायला नको. मानखटाव तालुक्यामध्ये काहीतरी 3000 एकरामध्ये MIDC सुरू आहे असं कानावर येतं, तिकडे न्यायचं चाललंय. मानखटावच्या MIDC साठी दुसरा हायवे काढा तुम्ही, त्याच्यासाठी दुसरी तरतूद करा. पण सोलापूर जिल्ह्यातला हा शक्तीपीठ हायवे, शक्तीपीठ महामार्ग ही सोलापूर जिल्ह्याची विकास वाहिनी आहे, सोलापूर जिल्ह्याची विकास गंगा आहे आणि ही विकास गंगा आम्ही दुसरीकडे जाऊ देणार नाही. यासाठी
सर्व आमदारांना आम्ही इथं सगळ्यांसमक्ष विनंती करतो की तुम्ही हा मुद्दा लावून धरा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही हा ताबडतोब मुद्दा फडणवीस साहेबांपर्यंत, एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत न्यावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. आणि हा जो होऊ घातलेला बदल आहे तो ताबडतोब थांबवावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जी मालक परिचारक साहेब, फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग 2020 पासून याचं आरेखनाचं काम चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे रस्ता हा धनुष्यबाणासारखा सरळ गेला पाहिजे ही त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी अलाइनमेंट गेल्या 2020 मध्ये पूर्ण केली आणि त्याचे नोटिफिकेशन 2023 आणि 24 ला झालं. असं असताना काही लोकांनी दराबाबत विरोध केले, परंतु त्यांची जमीन देण्याबाबत, रस्ता करण्याबाबत कुठलीही आडवी भूमिका नाही. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील 1-2 महाभाग होते ते कायम विरोध करत होते. आम्ही त्यांची चौकशी केली बारकाईनं, तर त्या फकड्याचा 1 गुंठा जात नाही, त्याचा जात नाही ना. अजून तसली 2-4 गोळा केली ती उगं पेपरबाजी मीडिया वापर करून वरच्या यंत्रणेला सगळ्या